हाय, वेलकम टू पाईस किचन. सीफूडमध्ये बरेच प्रकार असतात. त्यामध्ये सगळ्यात खाण्यासाठी सोपं सीफूड म्हणजे कोळंबी. कारण त्यामध्ये काटा नसतो, एकदम सॉफ्ट असतात. अगदी लहान मुलंसुद्धा खाऊ शकतात किंवा खूप जास्त वय झालेली लोकंसुद्धा अगदी व्यवस्थित खाऊ शकतात. ताट आणि बोटं चाटून पुसून खाल्ली नाहीत तर तो कोळंबीचा अपमान मानला जातो. आज आपण करणार आहोत कोळंबी मसाला. त्यासाठी इथे मी घेतलेले आहे 600 ग्रॅम प्रॉन्स. त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्यातला जो धागा असतो ना, तो काढायला विसरायचा नाही आपल्याला. ह्याला आपल्याला आता मॅरिनेट करायचं आहे. तर त्यासाठी इथे मी घेतलेला आहे 1 चमचा तिखट म्हणजे तिखा लाल, 1 चमचा काश्मीरी मिरची, पाव चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ. ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्या. म्हणजे ह्याचं जे कोटिंग आहे ते सगळं मसाला व्यवस्थित प्रॉन्सना लागेल आणि ह्याला बाजूला ठेवायचं आहे. ह्यात आपण लिंबू घातलं नाही आहे. मी इथे लिंबूच्या बदली कोकम वापरणार आहे कारण हे आपलं मालवणी मसाला आहे. सो ते मॅरिनेट होईपर्यंत इथे मसाला बघूया. इथे सुक्कं खोबरं घेतलं आहे मी किसून. 1 वाटी सुक्या खोबऱ्याची घेतलेली आहे. 2 टेबलस्पून बडीशेप, 1 टेबलस्पून खसखस म्हणजे पॉपी सीड्स आणि 1 टेबलस्पून धणे म्हणजे कोरिएंडर सीड्स. आपल्याला छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे सुकं खोबरं. 2 चमचे तेल घातले आहे मी त्याच्यात आणि बारीक गॅसवरती करा. त्याला जाळवू नका. छान गोल्डन कलर हे बघा, हे क्रिस्पी होतात तेल घातल्यानंतर पण आणि सुकं खोबरं असल्यामुळे पटकन पण होतं. त्यानंतर धणे भाजून घ्यायचे आहे. आपल्याला इथे बडीशेप भाजायची नाही आहे. आता आपली कढई गरमच आहे. गॅस मी केला आहे बंद आणि त्यावर ही खसखस अशी घालून घेतली आहे. आपल्याला फार अशी ती रोस्ट नाही करायची त्याला. इथे खोबरं, धणे आणि खसखस आपली भाजून झाली आहे. फेनेल सीड्स म्हणजेच बडीशेप इथे मी कच्चेच घेतलेले आहेत. आणि आता इथे 2 टेबलस्पून आलं लसूण आहे. त्यातला अर्धा मी इथे मसाल्यात घालते आणि अर्धा मी फोडणीत घालणार आहे. सो मसाला थंड झाल्यानंतर थोडंसं पाणी घालून ह्याला असं वाटून घ्या. सो आपले प्रॉन्स मॅरिनेट झालेले आहेत. मसाला तयार आहे. आता फोडणीला बघूया काय लागतं आहे. इथे 2 मोठे कांदे मी अगदी फाईनली चॉप करून घेतले आहे. 4 कोकम, हिंग घ्यायचं आहे, आलं लसूणचं पेस्ट आणि तिखट, मीठ आणि हळद. अर्धा 1 चमचा मी मॅरिनेशनमध्ये घातलं होतं. आता बाकीचं इथे आपण फोडणीत घालणार आहे. तर 4 टेबलस्पून तेल गरम करून आधी हिंग घालायचं आहे कारण प्रॉन्स जी आहेत ना म्हणजे कोळंबी जी असते ती वातूळ असते म्हणून हिंग घालायला विसरू नका. आणि त्यानंतर कांदा आपला घालून घ्यायचा आहे आणि मंद आचेवरती ह्याला छान गोल्डन कलर येईपर्यंत ह्याला भाजून घ्यायचं आहे. आता ह्याच्यात आलं लसूण जो अर्धा आपण ठेवला होता तो इथे घालायचा आहे. अर्धं तिखट मीठ हळद इथे घालायचं आहे. छान परतवून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला आपले मॅरिनेटेड प्रॉन्स जे आहेत ते इथे घालायचे आहेत. आता इथे बघा मी टमॅटोज पण घातलेले नाही आहेत आणि मी लिंबू पण वापरलेला नाही आहे. फरक हा असतो थोडा थोडा म्हणजे कोस्टल साईडला आपण कोकम वापरला जातो मोस्ट ऑफ द सी फूडमध्ये. इथे तुम्ही कोकमाच्या ऐवजी आगळ पण कोकमाचं आगळ जे असतं ते पण घालू शकताय. आता पाणी न घालता हे बघा ह्याला पाणी सुटतं. प्रॉन्स आपल्याच पाण्यामध्ये जे त्याचं पाणी सुटतं त्याच्यामध्येच ते छान शिजतात. लक्षात ठेवा प्रॉन्स खूप लवकर शिजतात. सो डू नॉट ओव्हर कुक देम नाहीतर ते रबरी होतात. फक्त 5 ते 7 मिनटंच शिजवायचं आहे. आपण यामध्ये जे खसखस घातलेलं होतं तर ते टेस्ट एन्हान्स करतेच पण ते सगळं मिळून पण येतं. म्हणजे खसखस घातल्याने पाणी एका साईडला प्रॉन्स एका साईडला होत नाही. जसं आपण पंजाबी डिशेसमध्ये काजूचा वापर करतो तसं कोस्टल साईडला आपण इथे खसखसचा उपयोग करतो. सो आपल्याच पाण्यामध्ये हे बघा हे प्रॉन्स ऑलमोस्ट कुक झालेले आहेत 80 to 90%. आता आपला जो वाटलेला मसाला आहे खोबरं, खसखस, धणे, बडीशेप आणि आलं लसूण ते घालून ह्याला हाय फ्लेमवरती परतवून घ्या व्यवस्थित. आता ह्याला पाणी नाही घालायचं आहे, झाकून ठेवणार आहे. तेल सुटू द्या ह्याला. म्हणजे आपली जेव्हा फायनल करी तयार होते ना तेव्हा त्याला छान वरती तरी असते. सो इथे तेल सुटायला लागलं. मी आता इथे 4 कोकम घातलेले आहे आणि जवळजवळ 1 ग्लास गरम पाणी घातलेलं आहे. पाणी गरमच घाला शक्यतो. आणि ह्याला आपल्याला जास्त पाणी घालायचं नाही कारण आपल्याला ही करी बनवायची नाही आहे. ही थोडीशी अशी ग्रेव्ही घट्ट बलटा टाईप म्हणतो ना आपण तसं करायचं आहे. तर त्यामुळे इथे 1 ग्लास पाणी घालून आता मी ह्याला मंद आचेवरती छान बारीक गॅस करायचा आहे आणि ह्याला शिजायला द्यायचं आहे. छोट्या चमचाने 1 चमचा गरम मसाला घातला आहे.
आता तुम्ही अजून एक मार्क केलं असेल ह्या रेसिपीमध्ये आपण जास्त होल स्पाइसेस नाही घातले, ना टमाटा ना लिंबू घातलेला आहे. हे बघा, हे बारीक गॅसवरती किती छान ह्याला वरती तेल सुटलेलं आहे. सो आपली ही करी ऑलमोस्ट तयार झालेली आहे विथ व्हेरी फ्यू इन्ग्रेडियंट्स. तर आपला कोळंबी मसाला तयार आहे. हे नुसतं चमच्याने खाण्यात ती मजा नाही जी तांदळाची भाकरी किंवा गरम भातासोबत कालवून खाण्यात आहे. तर मस्ट ट्राय रेसिपी आहे. माझी कोळंबी मसाला म्हणजे सी फूड बिर्याणी पण मी अपलोड केली आहे. त्याचं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक घालते. माझे इतर रेसिपीज पण बघा. माझे रेसिपीज कसे वाटते ते मला कमेंट्समध्ये सांगा. ही रेसिपी बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.